द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला सर्व सेलिंगचे कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रेव्हस्टोन डोजी हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे. ग्रेव्हस्टोन डोजी चार्टमध्ये आपल्याला दोन प्रकारे दिसतो. हे दोन प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. तर मित्रांनो, हे दोन्ही प्रकार सारखेच काम करतात. ग्रेव्हस्टोन डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजेच हा पॅटर्न सेलिंगचा पॅटर्न आहे. ग्रेव्हस्टोन डोजी या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये तीन गोष्टी समान असतात. पहिली गोष्ट अशी आहे की ओपन प्राईज आणि क्लोज प्राईज ही एक समान असते. दुसरी गोष्ट लॉंग अप्पर शॅडो असते. आणि तिसरी गोष्ट या पॅटर्नमध्ये कलर नसतो. ग्रेव्हस्टोन डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजेच हा पॅटर्न सेलिंग पॅटर्न आहे. आणि हा पॅटर्न चार्टच्या टॉपला तयार होतो, कारण की हा पॅटर्न सेलिंगचा आहे म्हणून. आणि हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जर साईडवेज मार्केटमध्ये किंवा चार्टच्या बॉटमला जर तयार झालेला असेल तर ते आपल्या उपयोगी नाही. आणि हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाईम फ्रेमवर पाहणार आहोत. ग्रेव्हस्टोन डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न एका चांगल्या अपट्रेंडनंतर, म्हणजेच हा चार्टच्या टॉपला तयार झालेला असावा. आणि या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपण सेलिंगची एंट्री ही ग्रेव्हस्टोन डोजीच्या क्लोजिंग प्राईजला करणार आहोत. किंवा मग जर ग्रेव्हस्टोन डोजीने जर लो क्रिएट केलेला असेल तर आपण त्याच्या लो प्राईजला आपली सेलिंगची एंट्री ही करणार आहोत. आणि मित्रांनो, आपण SL हा ग्रेव्हस्टोन डोजीच्या हाय प्राईजला लावायचा आहे. आणि आपल्याला एंट्री केल्यानंतर जसेही बाईंगचे सिग्नल्स मिळायला लागतील तेव्हा आपण आपली पोझिशन ही स्क्वेअर अप करू शकता. हँगिंग मॅन कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे. याचे नाव जपानच्या लोकांनी एक फाशेवर लटकलेल्या माणसाच्या स्थितीवरून ठेवलेलं आहे. चार्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसते. हँगिंग मॅन मंदी दर्शवणारी कॅन्डल आहे. याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये तेजीची संभावना समाप्त होऊन मंदी चालू होणार आहे, याचे संकेत आपल्याला या पॅटर्नद्वारे समजते. हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो तेव्हा विक ही बॉडीच्या तुलनेत 70% पेक्षा जास्त असते. हा पॅटर्न सेलिंग पॅटर्न आहे, म्हणून तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर चार्टच्या टॉपला तयार होतो. या पॅटर्नमध्ये कलर मॅटर करत नाही. हा प्रकार बेरिश कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे, त्यामुळे ही कॅन्डल रेड कलरमध्ये तयार झाली असेल तर ती चांगल्या प्रकारे काम करते. आणि हँगिंग मॅन आपल्याला चार्टमध्ये दोन प्रकारे दिसते. ते दोन प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील. आणि हे दोन्ही प्रकार एकच काम करतात. हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाईम फ्रेमवर यूज करणार आहोत. आणि हा पॅटर्न आपल्याला चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापर करायचा आहे आणि आपल्याला सेलिंगची एंट्री ही कोणत्या ठिकाणी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आता समजून सांगते. या ठिकाणी मी रिलायन्सचा चार्ट डे टाईम फ्रेमवर लावलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की मित्रांनो, एका चांगल्या अपट्रेंडनंतर हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न ग्रीन कलरमध्ये तयार झालेला आहे. आणि तो पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला गेलेलं आहे. आणि मित्रांनो, सेलिंगची एंट्री ही आपण हँगिंग मॅनच्या लो प्राईजला करणार आहोत आणि SL हा हँगिंग मॅनच्या हाय प्राईजला लावणार आहोत. आणि जसे आपल्याला बाईंगचे सिग्नल्स मिळतील तेव्हा आपण आपली पोझिशन स्क्वेअर अप करायची आहे. शूटिंग स्टार हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि तो बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असून एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. शूटिंग स्टार हे नाव जपानच्या लोकांनी आकाशामध्ये तुटणाऱ्या ताऱ्याच्या स्थितीवरून ठेवलेलं आहे.
हा पॅटर्न जेव्हा तयार होतो तेव्हा विक ही बॉडीच्या 70% पेक्षा जास्त असते आणि या पॅटर्नमध्ये विक ही अप्पर साईडला असते आणि लोअर विक ही फार छोटी असते. शूटिंग स्टार या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कलर मॅटर करत नाही. हा ग्रीन कलरमध्ये पण तयार होतो आणि रेड कलरमध्ये पण तयार होतो. दोन्ही कलरमध्ये आपल्याला हा पॅटर्न चार्टमध्ये दिसतो. हा पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो त्यावेळेस मार्केटमध्ये तेजीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी चालू होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सद्वारे समजते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न आपल्याला सेलिंग दर्शवतो. त्यामुळे एका चांगल्या अपट्रेंडनंतर हा पॅटर्न चार्टच्या टॉपला तयार होतो आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते. शूटिंग स्टार चार्टमध्ये तुम्हाला 4 प्रकारे पाहायला मिळेल आणि ते 4 प्रकार तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असतील आणि हे 4ही प्रकार एकच काम करतात. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर आपण सेलिंगची एंट्री ही शूटिंग स्टारच्या क्लोज प्राईजला करणार आहोत आणि आपला SL हा शूटिंग स्टारच्या हाय प्राईजला असणार आहे. तर मित्रांनो, हा पॅटर्न चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापरायचा आहे ते मी तुम्हाला आता समजून सांगते. या ठिकाणी मी HDFC बँकचा चार्ट डे टाईम फ्रेमवर लावलेला आहे आणि आपण सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न हे डे टाईम फ्रेमवरच पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एका चांगल्या अपट्रेंडनंतर शूटिंग स्टार हा पॅटर्न इथे तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शूटिंग स्टार हा पॅटर्न 2 कलरमध्ये पण आपल्याला चार्टमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी हा पॅटर्न ग्रीन कलरमध्ये तयार झालेला आहे. हा पॅटर्न रेड कलरमध्ये पण असतो आणि ग्रीन कलरमध्ये पण असतो. तर मित्रांनो, हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट हे खालच्या दिशेने गेलेलं आहे. शूटिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न या चार्टमध्ये तयार झालेला असून आपल्याला सेलिंगची एंट्री ही या पॅटर्नच्या क्लोजिंग प्राईजला करायची आहे आणि SL हा आपल्याला शूटिंग स्टारच्या हाय प्राईजला लावायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की समजा आपण या ठिकाणी जर एंट्री केलेली असती तर मार्केट हा किती स्मूथली डाऊन साईडला गेलेला आहे. या पॅटर्नद्वारे आपण सेलिंगची एंट्री केल्यानंतर आपल्याला बाईंगचे सिग्नल्स मिळत असतील तर तुम्ही तुमची पोझिशन ही स्क्वेअर अप करायची आहे. बेरिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि या प्रकाराचे नाव 2 शब्दांपासून तयार झालेलं आहे. पहिला शब्द आहे बेअरिश आणि दुसरा शब्द आहे एंगल्फिंग. बेअरिश या शब्दाचा अर्थ मंदी असा आहे आणि एंगल्फिंग या शब्दाचा अर्थ गिळंकृत करणे किंवा एखाद्या वस्तूला पूर्णपणे झाकून घेणे असा आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो तेव्हा मार्केटमध्ये तेजीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी चालू होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सद्वारे समजते. या पॅटर्नमध्ये कलरला खूप महत्त्व आहे. पहिली स्मॉल बुलिश कॅन्डल ही ग्रीन कलरमध्ये असायला पाहिजे आणि दुसरी लॉंग बेरिश कॅन्डल ही रेड कलरमध्ये असायला पाहिजे. कलर खूप इम्पॉर्टंट आहे. या पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही लॉंग बेरिश कॅन्डल असते. म्हणजेच पहिली कॅन्डल ही छोटी तेजीची कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही मोठी मंदीची कॅन्डल असते. दुसरी कॅन्डल लॉंग बेरिश कॅन्डल ही पहिल्या स्मॉल बुलिश कॅन्डलला पूर्णपणे गिळंकृत करते. म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की पूर्णपणे झाकून घेते. आणि मित्रांनो, दुसरी कॅन्डल लॉंग बेरिश कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डलच्या बाहेरच ओपन होते आणि त्याच्या बाहेरच क्लोजिंग देते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर म्हणजेच एका तेजीनंतर तो चार्टच्या टॉपला तयार होतो आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते. तर मित्रांनो, आपण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि इतर सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न हे आपण डे टाईम फ्रेमवरच पाहणार आहोत. आणि मित्रांनो, आता चार्टमध्ये आपण एंट्री कशी करायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा ते मी तुम्हाला आता चार्टवरती समजून सांगते. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी मी ग्रासिमचा चार्ट डे टाईम फ्रेमवर लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की
एका चांगल्या अपट्रेंडनंतर बेरिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिक पॅटर्न टॉपला तयार झालेला आहे आणि हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न असा असेल की सेलिंगची एंट्री ही आपल्याला नेमकी कुठे करायची आहे आणि आपण स्टॉप लॉस हा कुठे लावायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला सेलिंगची एंट्री ही लॉंग बेरिश कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजला घ्यायची आहे आणि स्टॉप लॉस हा लॉंग बेरिश कॅन्डलच्याच हाय प्राईजला आपला स्टॉप लॉस आपल्याला लावायचा आहे. आणि मित्रांनो, आपल्याला बाईंगचे सिग्नल्स मिळाल्याच्या नंतर आपण आपली पोझिशन स्क्वेअर अप करायची आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न 2 सिंगल कॅन्डल्सपासून तयार झालेला आहे आणि या पॅटर्नचे नाव 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला शब्द आहे बिअरिश आणि दुसरा शब्द आहे हरामी. या पॅटर्न्सचे नाव जपानच्या लोकांनी प्रेग्नेंट वुमनच्या स्थितीवरून ठेवलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाला पोटामध्ये सामावून घेतलेला आहे, अगदी त्याचप्रमाणे ही ग्रीन कॅन्डल ही रेड कॅन्डलला पूर्णपणे सामावून घेतलेली आहे. या पॅटर्नमध्ये आपण ग्रीन कॅन्डलला म्हणूया मदर कॅन्डल आणि रेड कॅन्डलला म्हणूया बेबी कॅन्डल. या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल स्मॉल बेरिश कॅन्डल असते. सांगण्याचा अर्थ असा आहे की पहिली कॅन्डल मोठी तेजीची कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही छोटी मंदीची कॅन्डल असते. आणि मित्रांनो, हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो तेव्हा तेजीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी चालू होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्नद्वारे समजते. या पॅटर्नमध्ये कलरला खूप महत्त्व आहे. पहिली कॅन्डल ग्रीन कलरमध्येच असायला पाहिजे आणि दुसरी कॅन्डल ही रेड कलरमध्येच असायला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की दुसऱ्या कॅन्डलने पहिल्या कॅन्डलच्या ओपन प्राईज आणि क्लोज प्राईजला ब्रेक करू नये. बिअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर चार्टच्या टॉपला तयार होतो आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते. आता या पॅटर्नमध्ये आपल्याला सेलिंगची एंट्री ही नेमकी कोणत्या ठिकाणी करायची आहे आणि स्टॉप लॉस कोणत्या ठिकाणी लावायचा आहे ते मी तुम्हाला आता चार्टवर समजून सांगते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि इतर सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाईम फ्रेमवर पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एका चांगल्या अपट्रेंडनंतर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टच्या टॉपला तयार झालेला आहे आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला सेलिंगची एंट्री ही सेकंड कॅन्डल म्हणजेच स्मॉल बेरिश कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजला एंट्री करायची आहे आणि स्टॉप लॉस हा लॉंग बुलिश कॅन्डलच्या हाय प्राईजला स्टॉप लॉस लावायचा आहे. मित्रांनो, एंट्री केल्यानंतर आपल्याला बाईंगचे सिग्नल्स मिळाल्याच्या नंतर आपण आपली पोझिशन ही स्क्वेअर अप करायची आहे. पिअर्सिंग हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि हा प्रकार 2 सिंगल कॅन्डल्सपासून तयार झालेला आहे. या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 2 कॅन्डलचा समावेश असतो. पहिली कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही लॉंग बेरिश कॅन्डल असते. सांगण्याचा अर्थ असा आहे की पहिली कॅन्डल ही मोठी तेजीची कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल मोठी मंदीची कॅन्डल असते. या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कलर खूप मॅटर करतो. पहिल्या कॅन्डलचा कलर हा ग्रीन कलर असायला पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलचा कलर हा रेड कलर असायला पाहिजे. मित्रांनो, हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग पॅटर्न असल्याकारणाने तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर चार्टच्या टॉपला तयार होतो आणि मार्केट तिथून हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टमध्ये तयार होत असताना दुसरी कॅन्डल ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजच्या वरी ओपन व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलने पहिल्या कॅन्डलच्या मध्यभागी क्लोजिंग द्यायला पाहिजे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापरायचा आहे आणि आपल्याला सेलिंगची एंट्री ही नेमकी कोणत्या ठिकाणी करायची आहे आणि स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे ते मी तुम्हाला आता चार्टवर समजून सांगते. या ठिकाणी मी कोटक महिंद्रा बँकचा चार्ट डे टाईम फ्रेमवर लावलेला आहे आणि इतर सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाईम फ्रेमवरच पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एका चांगल्या अपट्रेंडनंतर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टच्या टॉपला तयार झालेला आहे आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला सेलिंगची एंट्री ही
सेकंड कॅन्डल म्हणजे लॉंग बेरिश कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजला करायची आहे आणि स्टॉप लॉस हा आपल्याला पहिली कॅन्डल म्हणजेच लॉंग बुलिश कॅन्डलच्या हाय प्राईजला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला जसे बाईंगचे सिग्नल्स मिळतील तेव्हा आपण आपली पोझिशन ही स्क्वेअर अप करायची आहे. इव्हनिंग स्टार हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार असून हा प्रकार 3 सिंगल कॅन्डल्सपासून तयार झालेला आहे. याचे नाव जपानच्या लोकांनी सायंकाळी आपल्याला जो सर्वात अगोदर एक तारा दिसतो त्याच्या स्थितीवरून या कॅन्डलस्टिक पॅटर्नचे नाव ठेवण्यात आलेले आहे. इव्हनिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो त्यावेळेस मार्केटमध्ये तेजीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी निर्माण होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्नद्वारे समजते. या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 3 कॅन्डल्सचा समावेश असतो आणि या पॅटर्नमध्ये जी पहिली कॅन्डल असते ती लॉंग बुलिश कॅन्डल असते, म्हणजेच मोठी तेजीची कॅन्डल असते आणि ती ग्रीन कलरमध्ये बनते. दुसरी जी कॅन्डल असते ती छोटी तेजीची कॅन्डल असते किंवा मग छोटी मंदीची कॅन्डल असते. यामध्ये कलर मॅटर करत नाही. दुसरी कॅन्डल ही रेड कलरमध्ये पण असू शकते आणि ग्रीन कलरमध्ये पण असू शकते आणि दुसऱ्या कॅन्डलला आपण स्टार असं म्हणतो. या पॅटर्नमध्ये तिसरी जी कॅन्डल असते तिसरी कॅन्डल लॉंग बेरिश कॅन्डल असते, म्हणजेच मोठी मंदीची कॅन्डल असते आणि ती रेड कलरमध्ये बनते. तर मित्रांनो, हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे बनतो ते मी तुम्हाला आता समजून सांगते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाईम फ्रेमवर यूज करणार आहोत. तर मित्रांनो, हा पॅटर्न तयार होत असताना पहिल्या दिवशीची जी कॅन्डल आहे डे 1ची ती बुलिश कॅन्डलस्टिक असायला पाहिजे आणि ती ग्रीन कलरमध्ये बनते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा ते मार्केट गॅप अप ओपन असायला पाहिजे, म्हणजेच पहिल्या दिवशीच्या ओपनिंग प्राईस आणि क्लोजिंग प्राईसच्या वरतीच दुसऱ्या कॅन्डलने ओपन आणि क्लोज द्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, दुसऱ्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ते रेड कलरमध्ये पण बनू शकते आणि ग्रीन कलरमध्ये पण बनू शकते. फक्त काळजी एकाच गोष्टीची घ्यायची आहे की दुसरी कॅन्डल ही पहिल्या कॅन्डलच्या गॅप अप ओपन बनायला पाहिजे. तिसऱ्या दिवशीची जी कॅन्डल असणार आहे ती बेरिश कॅन्डल असायला पाहिजे आणि ती कॅन्डल मंदी दर्शवणारी पाहिजे. म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की तिसऱ्या दिवशी कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन असायला पाहिजे, तेव्हा हा पॅटर्न परिपूर्ण बनतो. इव्हनिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर चार्टच्या टॉपला तयार होतो आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते. तर मित्रांनो, हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापरायचा आहे, एंट्री कुठे करायची आहे, स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे आणि आपल्याला एक्झिट कधी करायचं आहे ते मी तुम्हाला आता चार्टवर समजून सांगते. चला तर मग आपण या पॅटर्नला चार्टवर समजून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी मी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेचा चार्ट हा डे टाईम फ्रेमवर इथे लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता की एका चांगल्या अपट्रेंडनंतर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टच्या टॉपला तयार झालेला आहे. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर एक्झॅक्ट मार्केट हे तिथूनच डाऊन साईडला गेलेला आहे. तर मित्रांनो, हा पॅटर्न आपल्या चार्टमध्ये दिसल्यानंतर आपल्याला सेलिंगची एंट्री ही नेमकी कोणत्या ठिकाणी करायची आहे ते मी तुम्हाला आता सांगते. सेलिंगची एंट्री आपल्याला जी थर्ड कॅन्डल आहे म्हणजेच बेरिश कॅन्डल आहे तिच्या क्लोजिंग प्राईजला करायची आहे आणि स्टॉप लॉस हा स्टार कॅन्डल म्हणजेच सेकंड कॅन्डलच्या हाय प्राईजला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मित्रांनो, आपण सेलिंगची एंट्री केल्यानंतर आपल्याला जसे बाईंगचे सिग्नल्स मिळतील म्हणजेच जास्त ग्रीन कॅन्डल बनल्याच्या नंतर आपण आपली पोझिशन ही स्क्वेअर अप करायची आहे, म्हणजेच एक्झिट करायची आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सर्व सेलिंगच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि या सर्व पॅटर्न्सचा आपल्याला चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापर करायचा आहे, एंट्री कुठे करायची आहे, स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे आणि एक्झिट कधी करायचा आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.